डॉक्टर साहेब नमस्कार. हा नमस्कार बोल. सर कृषी कॉर्नर युट्यूब चॅनल बोलतो. सर आजचा हवामान अंदाज आज कसा आहे हं, 4 ऑक्टोबर 2024. हो तर शेतकऱ्याला म्हणा आपलं मराठवाड्यामध्ये 4, 5 आणि 6 3 दिवस आणखीन भाग बदलत पाऊस आहे. हां हां आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणा 8 तारखेच्या आत तुम्ही काय करा, सगळं सोयाबीन काढा, झाकून घ्या. हां कारण की 9 ते 13च्या दरम्यान मग राज्यामध्ये 14 पर्यंत मोठा हं, पाऊस येणार आहे. हां. ठीक आहे. आणि हां मग सध्या ना हे पाऊस 4, 5, 6 तर विदर्भात कमी आहे. विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ हां हे पाऊस आपल्याकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडेच आहे. हां 4, 5, मुसळधार 6 पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यात चांगला राहील? मग ते पाऊस मग 9 ते 14 तर मग सगळीकडेच राज्यभरात आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, हां कोकणपट्टी, खानदेश सगळ्या शेतकऱ्यांना 8 तारखेपर्यंत तुमच्या सोयाबीन काढून झाकून ठेवा. हो हो. तर शेतकरी मित्रांनो, हा आहे कॉल रेकॉर्डिंग मार्फतचा आजचा अंदाज डग साहेबांना दिलेला. आता आपण पाहूया, त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्यामधील अंदाजमध्ये काय फरक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही फरक वाटत असेल तर कमेंट करू शकता. आज आहे 4 ऑक्टोबर 2024. सर्व शेतकऱ्याला सांगितलं होती 4, 5, 6 आणि 7 दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे. म्हणून तुम्ही काय करा, शेतीची कामे करून घ्या. पण त्याच्यानंतर काय करा, 8 ते 14च्या दरम्यान राज्यामध्ये जोराचा पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगितलं की तुम्ही काय करा, 7-8 तारखेपर्यंत तुम्ही काय करा, सोयाबीनची वळी लावा, झाकून ठेवा. वाट्यास काढायची तयारी असेल तर काढून घ्या. कारण राज्यामध्ये 8 ते 14चा मोठा पाऊस आहे आणि 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरचा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या.